नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आता तो हे रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये अंजली जेव्हा आता अर्णव आणि घरातील सगळ्यांच्या समोर सांगते की गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि ड्रायव्हरच्या गाडी कंट्रोलमध्ये राहिली नाही आणि आता इतका मोठा अपघात यावेळेस झाला आणि ईश्वरीने या सगळ्यातून आम्हाला वाचवलं, तेव्हा आता अर्णवला मात्र धक्का बसतो आणि त्यानंतर मात्र आता ज्या नर्स आहे तर त्या ईश्वरीजवळ येतात आणि ईश्वरीला म्हणतात की हे बघा, सवासीनबाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हवं आहे आणि तुमचा गळा मोकळा आहे. सवासीनबाईचा गळा मोकळा चांगला दिसत नाही, म्हणून ते मंगळसूत्र अगोदर घालून घ्या. म्हणून ईश्वरी मात्र आता ते मंगळसूत्र जे काही आहे तर ते स्वतः घेण्यासाठी धडपडत आहे, परंतु अर्णव चक्क आता हे मंगळसूत्र उचलतो आणि ईश्वरीच्या गळ्यात घालत आहे. आता अर्णव स्वतः मी घालतो असे म्हणून ते मंगळसूत्र ईश्वरीच्या गळ्यात घालायला लागतो आणि तेव्हा म्हणतो की जेव्हा हे मंगळसूत्र पहिल्यांदा मी घालत होतो तेव्हा तुझी इच्छा नव्हती आणि आता हे म्हणजे मंगळसूत्र घालताना माझी सुद्धा इच्छा नाही होत. तेव्हा मात्र आता ईश्वरी सुद्धा अर्णवला म्हणते की जेव्हा तुम्ही माझ्या गळ्यामध्ये पहिल्यांदा मंगळसूत्र घातलं तेव्हा ती सुटका व्हावी, म्हणून आता काही झालं तरी हे मंगळसूत्र जेव्हा तुम्ही माझ्या गळ्यात घातलं तर या बंधनात मला अडकायचं आहे, ते पण कायमचं. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ, जोपर्यंत माझ्या आईला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे मंगळसूत्र फक्त माझ्यासाठी एक काळा धागा आहे. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत आहे आणि अर्णव ईश्वरीकडे. तर मित्रांनो, आज मात्र अर्णव आणि ईश्वरी यांनी आपल्या नात्याला अगदी एक असा म्हणजे प्रेमाची कबुली दिलेली आहे. तर पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.